निर्जला एकादशीचा उपवास करताय तर या गोष्टीची घ्या काळजी, मिळेल व्रताचे पूर्ण फळ. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला निर्जला एकादशी म्हणतात. या एकादशीला शास्त्रामध्ये विशेष महत्त्व आहे, कारण ती सर्वोत्तम आणि पवित्र मानली जाते. केवळ एका निर्जला एकादशीचा उपवास केल्याने वर्षभर येणाऱ्या 24 एकादशींचे पूर्ण पुण्यफळ मिळतात, अशी मान्यता आहे. या दिवशी पाणी पिणे निषिद्ध आहे. पद्मपुराणानुसार जो व्यक्ती या दिवशी निर्जल व्रताच्या नियमांचे पालन करतो आणि श्रद्धेने भगवान विष्णूची पूजा करतो, याला कोणत्याही पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष मिळतो. पाहुयात काय आहेत या व्रताचे नियम. पुराणानुसार 5 पांडवांपैकी एक भीमसेनेने वेदव्यासाला विचारले की मी एकही उपवास केलेला नाही, कारण माझ्या पोटात भुकेची आग नेहमी जळत असते, त्यामुळे मला उपवास करणे जमत नाही. अशा परिस्थितीत मला असे कोणतेही व्रत सांगा की ते एकदाच केल्याने माझेही तारण होईल आणि मला स्वर्ग मिळेल. त्यानंतर व्यासजींनी भीमसेन यांना ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या एकादशीला निर्जलीकृत राहून उपवास करण्यास सांगितले. कडक ऊन असलेल्या महिन्यात निर्जलीकृत राहणे अत्यंत कठीण आहे, म्हणूनच या एकादशीला उपवास करणे अवघड मानले जाते. व्यासजी म्हणाले की या एकादशीचा उपवास केल्याने वर्षभर येणाऱ्या सर्व एकादशींचे फळे मिळतात. चला तर मग पाहूयात निर्जला एकादशी व्रताचे नियम काय व काय करतात, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी. निर्जला एकादशी व्रत नियम 1. जर तुम्ही निर्जला एकादशीला उपवास करत असाल तर या दिवशी दुपारी झोपण्याची किंवा सकाळी उशिरापर्यंत झोपण्याची चूक करू नका. शास्त्रांमध्ये कोणत्याही उपवासाच्या दरम्यान दुपारी झोपणे निषिद्ध मानले जाते. असे केल्याने उपवासाचे पूर्ण फळ मिळत नाही. अशा परिस्थितीत निर्जला एकादशीच्या दिवशी उशिरा झोपू नका आणि सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करा. निर्जला एकादशीच्या दिवशी लसूण, कांदे इत्यादी तामसिक पदार्थांचे सेवन करू नये. जर तुमच्या घरातील कोणी निर्जला एकादशीला उपवास केला असेल तर त्या दिवशी घरी तामसिक अन्न तयार करू नये. या दिवशी घरी सात्विक अन्न तयार करणे महत्त्वाचे आहे. निर्जला एकादशीच्या दिवशी हा नियम पाळल्याने भगवान विष्णूची कृपा कुटुंबातील सदस्यांवर राहते. 3. निर्जला एकादशीला उपवास करत असाल तर या दिवशी तुम्ही सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घातले पाहिजे. त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि उपवासाचा संकल्प घ्या. तसेच निर्जला एकादशीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी प्रार्थना करणे व एकादशी व्रत कथा वाचणे महत्त्वाचे आहे, तरच उपासनेचे पूर्ण फळ प्राप्त होते. 4. निर्जला एकादशीच्या उपवासादरम्यान पाणी पिण्यास मनाई आहे. अशा परिस्थितीत उपवासादरम्यान कोणतेही द्रव पिऊ नये. तसेच निर्जला एकादशीच्या उपवासाच्या दिवशी काळे कपडे घालण्यासही मनाई आहे. या दिवशी आपले आचरण योग्य असावे. निर्जला एकादशीला कोणाचाही अपमान करता कामा नये. असे केल्याने आपल्याला एकादशीचे फळ मिळत नाही. म्हणून